नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. आणि 3 दिवस झाले मी ब्लॉग नाही बनवला कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे. तर आज मी चाललेले आहे कांजूरला बाजारामध्ये. आज सोमवारचं मार्केट भरतं तिकडे. आजचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा, पूर्ण ब्लॉग. आणि आज मी आळूवडीसुद्धा बनवणार आहे. तर तिकडून आल्यानंतर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी आता कांजूरला जाणार आहे. आता वाजलेत 4:15, तर मी 4:30ला निघेन. आणि आता इकडे मध्येच पाऊस पण चालू झाला आहे. आता बघू काय होतंय. एक साईडला मी चहा ठेवलाय माझ्यासाठी. तुम्हाला मी पाऊस दाखवते गॅलरीचा. हे बघू शकता, पाऊस चालू झाला आता इथं. मी इथं 4:30पर्यंत निघणार होते. आता वाजले 4:15. आता पाऊस कधी थांबतोय काय माहीत नाही. तर मी आता जायची तर तयारी केली आहे, पण इकडे आता पाऊस चालू झाला आहे. आता बघू. आता मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार होते आधी कांजूरला, आणि तिथून आम्ही दोघी बाजारात जाणार होतो. मला माझ्या दादासाठी ना राखी घ्यायची आहे रक्षाबंधनसाठी, आणि तिच्यापाशी ती पाठवायची. ती जाणार आहे गावाला त्याच्यासाठी. तर आता बघू, मी थोड्या वेळात निघेनच. पाऊस असला तरी जावंच लागेल कारण ती उद्या गावी जाणार आहे. मग राखी मला आजच द्यावी लागणार. तर चला, तर मी आता चहा पिते आणि मग निघते, दाखवते. या सर्वांनी चहा पिला. मस्त असा पाऊस पण पडतो इकडे. ते ना हळदी कुंकू घेतलेला आहे आणि तांदूळ. दादाला राखी द्यायची आहे ना, तर मग त्याच्यासाठी तर मी हे आत्ताच घेऊन चालले, कारण कांजूरला राखी घेऊन मी मैत्रिणीपाशीच देणार आहे. तर मग हे सुद्धा मी घरून घेऊन चालले. चला, आता जाता छत्री पण घेतली. इथे छान असं मस्त गणपती बाप्पांचं दर्शन पण घेतलं मी, आणि मग त्याच्यानंतर पुढे गेले. मग इथे 10-20 रुपयेपासून ना वस्तू होत्या, काय क्लिप वगैरे जे काय. तर इथे ना मैत्रिणीला गावी जायचं होतं, तर मग आम्ही बाजारामध्ये शॉपिंग करायला आलेलो. तर इथं मग तिला काही क्लिप्स, रबर्स वगैरे काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. तुम्हीसुद्धा जवळपास कुठून असाल तर तुम्ही नक्कीच कांजूरच्या बाजारामध्ये जाल ना, तेव्हा हे सगळं एक्सप्लोअर करा. तुम्हाला खूप छान छान कमी किमतींमध्ये मिळून जाईल. खूप सुंदर अशा वस्तू होत्या तिथे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असंच पूर्ण बाजार फिरलो. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. खड्यांचा हाच प्रॉब्लेम. मग पुढे आल्यानंतर ना मला इथे छान अशा 2 राख्या आवडल्या, तर मग मी त्या घेतल्या. माझ्या दादासाठी एक आणि माझा मावस भाऊ आहे त्याच्यासाठी एक. आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही असंच, मग तिला मैत्रिणीला व्हिक्टोरियन ज्वेलरी हवी होती. तर तिला जशी हवी होती तशी काय भेटत नव्हती. मग आम्ही पुढे पुढे असंच पाहत पाहत गेलो. मग इथं पण खूप सुंदर सुंदर आता ज्वेलरी आलेल्या आहेत. 120ला एक. आणि हे माळा छान आहे. 180 रुपये का जोड़ा है, इसको धो सकते हैं, खराब नहीं होगा. 180 का ये जोड़ी कैसे है भैया? 180 का जोड़ी. 180. हे तोरण आहे का गं? हां, हे तोरण आहे. छान वाटतं. इसमें एक मेरून मिलेगा, आगे लगाओ. तर इथे ना मी किमतीसुद्धा तुम्हाला इथं टॅग केलेल्या आहेत, वरती स्क्रीनवर दिसत असतील. आणि खूप सुंदर अशा ना इथं तोरण वगैरे होते, आणि गोंड्यांचे सुद्धा वेगळे तोरण होते. आणि त्याच्यानंतर ज्या माळा होत्या ना डेकोरेशनसाठी, त्या पण खूप सुंदर होत्या. आणि मैत्रिणीला गावी नेण्यासाठी या 2 माळा आवडल्या, तर तिनं त्या घेतल्या. त्या भैयाने आम्हाला ना 160ला दिल्या त्या 2 माळा. तर मग त्या आम्ही घेतलेल्या आहेत. खूप सुंदर. तर मी तुमच्यासोबत ना तोरण शेअर करत आहे. येलो कलरचं तोरण पण खूप सुंदर होतं. आणि त्याच्या मागे आता जे दाखवत आहे ते गोंड्यांचं पण खूप सुंदर आहे तोरण. हे बघू शकता. त्या झेंडूच्या फुलांचे प्लॅस्टिकच्या गोंड्या आहेत, ते खूप सुंदर वाटत होतं. आणि हे जे आहे ना, हे ना कलरफुल गोंड्या आहेत, आणि स्वस्तिक वगैरे आहे. गोल्डन मणी होते त्याच्यात, ते पण खूप छान होतं. आणि हे सगळे तोरण आहेत ना 120लाच आहेत. आता गणपती वगैरे आलेले आहेत, तर हे लोक प्रत्येक सोमवारी येणारच बाजारामध्ये. हे पिंक कलरचं पण खूप छान होतं. याच्यात पण स्वस्तिक वगैरे होतं. मग इथे ना आम्हाला ते लास्टला दाखवलेलं तोरण होतं ना पिंक कलरचं, ते सुद्धा आवडलं. मग ते सुद्धा घेतलेलं आहे तिने. आणि त्या 2 माळा. आणि मग त्याच्यानंतर ना मग आम्ही पुढे गेलो अजून मग शॉपिंग करण्यासाठी. ते माळा आणि तोरण घेतल्याच्या नंतर ना कितीला आहे? 100 रुपये.
दादू सांग 50 रुपये. कशी आहे हे कितीला 50 ला आहे. 50 आणि ह्या वेण्या 50 ला आहे ते 100 रुपये. कितीला 100 रुपये. हे 50 कपडे हाँ ये कितने का है? वो 120 और ये छोटा वाला छान है ना. इथे ना गणपतीसाठी छोटा हार घेण्यासाठी आलेलो होतो आम्ही. हार खूप सुंदर होते. इथे छोटे हार 120ला होते आणि मग मोठे वगैरे खूप मोठ्या साईजमध्ये पण होते. ते आता प्रत्येकाची किंमत मी काही विचारली नाही, पण कांजूरच्या आसपास कुठून जर जवळपासून असाल ना तुम्ही, तर तुम्ही इथे येऊन ना घेऊ शकता, बघू शकता. आता प्रत्येक सोमवारी हे लोक येणारच विकण्यासाठी इथे. तर खूप सुंदर अशा डिझाईन्स वगैरे, कलर पण खूप सुंदर होते. हा हार मग तिने घेतला प्रतीक्षाने. तर ना मग मला एक मोरपीस आवडलं, ते सुद्धा मी घेतलं आणि त्याच्यानंतर मग निघालो. इथं काही पर्स वगैरे होत्या खूप. पुढे आल्याच्यानंतर मग इकडे गजरे वगैरे, फुलं वगैरे होती. एक साईडला साडी कवर वगैरे, फ्रीज कवर, सगळ्या प्रकारचे कवर वगैरे होते. नंतर इकडे ज्वेलरी वगैरे होती. साईडला भांडी पण होती विकायला. तर आम्ही इथे ज्वेलरी बघण्यासाठी थांबलेलो. साईडला कढई, भांडी वगैरे पण खूप छान होती. ते मी दाखवली नाही आहेत. भैया ये कितने का 200 और उधर वाली 350. इकडे चप्पल वगैरे 150-200च्या प्राईजनुसार होते. इकडे चटई वगैरे. इथे टिश्यू पेपर, इथे 50ला 3 टिश्यू पेपर मिळतात आणि कचऱ्याचे बॅगसुद्धा 50ला 3. आणि इथं ना दादू गाडी वगैरे काहीतरी त्याला हवं होतं, ते बघत होता. तर इथं कोणतं काय आवडतं तो ते घेत होता. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ना पूजेचं साहित्य भेटतं ना, त्या दुकानात जायचं होतं. मग तिकडे गेलो आम्ही. गणपतीसाठी अंथरण्यासाठी ना खाली लाल वस्त्र हवं होतं, ते घेण्यासाठी. आणि इकडे चादरी, ब्लँकेट्स वगैरे पण आलेले होते बाजारामध्ये. इथे बघा, इथं खूप सुंदर असे ना चौरंग, पाट वगैरे पूजेच्या दुकानासमोरच आहे हे. पाळणे वगैरे, श्रीकृष्णाचे पाळणे, खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आलेल्या आहेत इथे, बघू शकता. भैया क्या प्राइस है इसका? ये 100 रुपये जोड़ी है, 200 की जोड़ी है. सुंदर आहे काही आहे कितीला? आणि इथे ना फुलांचे शोपीस होते, खूप सुंदर असे होते. हे 100ला 4 होते. ते 100ला 5सुद्धा देऊ शकत होते. आणि इथे ना वरती जे आहे ना घरटे वगैरे खूप सुंदर होतं. आणि हे जे दाखवते ना ते 120. हे अजून एक डेकोरेशनसाठी हे तिने घेतलेलं आहे. हे ना 100ला जोडी घेतली. ते 120 बोलत होते, पण आम्ही 100लाच मागितले तिला. अजून काय ती कमी करत नव्हती, त्याच्यामुळे मग तेच घेतले. आपण घेतलेलं तसं नाही ना करते. बघ इथे तो कितीला विचार ना ते दादा. कितीला विचार तो बघ तिकडं. भैया उसकी क्या प्राइस है? पिंक, व्हाइट पिंक. तो बघ 500ला तिकडे 2 नंबर. किती म्हणते? 500. हा विचार. इकडे ना पुढे येऊन मग आम्ही जरा ड्रेस वगैरे पाहिले आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो. तर मग आम्ही बाजारातून आल्यावर ना महादेवाच्या मंदिरात गेलो. मी जेव्हा कांजूरला राहायचे ना तेव्हासुद्धा याच मंदिरात जायचे दर्शन घ्यायला. तर मग जाता जाता मग तिथे सुद्धा जाऊन आले दर्शन घेऊन वगैरे. प्रसाद चला खायचं. आम्ही ना महादेवाच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलंय आणि आता घरी चाललोय. आणि ना या 2 राख्या घेतलेल्या. ही आहे माझी मैत्रीण, तिच्याकडे आलेली मी आज कांजूरला बाजारामध्ये. आणि आहे तिचा मुलगा, वरच नाव आहे त्याचं. दादा आहे का तो पकडलं. तिकडे आम्ही आता घेतलंय गणपतीचं सामान. ती गावी जाणार आहे ना, त्याच्यासाठी मी इकडे एक मोराचा पीस घेतलाय. आणि आता मी जाते घरी. हे दोघं पण जातील घरी. मी घरी गेले आता भेटतं तुम्हाला. तर मी आता ना घरी आलेली आहे कांजूरवरून. आता वाजले 7:30-8 वाजले. आता मी आळूवडी बनवते, तुमच्यासोबत मी शेअर करते. तर मी इथे आता आळूची पानं घेतलेली आहे आळूवडी करायला. त्याचं हे काढून घेतलेलं सर्व कडा. इथं आहे बेसन पीठ, इथं आहे थोडंसं तांदळाचं पीठ
आणि इकडं आहे मीठ, चवीनुसार मीठ घेतलं. इकडं हिरवी मिरची घेतली, तिखट नाही आहे म्हणून मी जास्त घेतली आहे. इथं आहे लिंबू, कारण पानं जर मला चावतील असं वाटतं, धोकं करते म्हणून इथे लिंबू पण घेतलं आहे. आणि इथं आहे पांढरे तेल आणि इथं पाणी लागेल त्यानुसार घेतलं आहे. एक साईडला ओवा आणि हळदसुद्धा आहे, मी ॲड करते. ही आहे हळद, हळद टाकली आहे. हा ओवा, ओवा असं चुरून टाकतो, चांगला असा मॅश करून अजून थोडंसं टाकतो ओवा. इथं आहे पांढरे तीळ, इथं आहे हिरवी मिरची, मीठ, हे लिंबाच्या ना बिया काढते. आता हे सगळं ऍड केलं आहे. थोडीशी कश्मीरी मिरची पावडर पण ऍड करते. थोडीशी कश्मीरी मिरची पावडर. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. तर इथं आता ना हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ छान असं मिश्रण करून घेतले. आता ना मी आळूवडीला हे पीठ लावून घेते, दाखवते. इथे ना मी वडी उकडण्यासाठी ना या चाळणीला इथे ना तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर नाही ना आळूची वडी बनवायला सुरुवात केली. तर इथे ना मी आळूच्या पानांना जे पीठ आहे ना ते सगळं काही मसाले सगळं मिक्स केलेलं आहे ना ते लावून घ्यायला सुरुवात केली आता आळूवडी बनवायला. तर इथे ना आळूवड्या 3-3 लेअरच्या मी या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ना एक लास्टचं होतं ना ते 4 याचं बनवलेलं आहे, कारण पानं भरपूर होती ना त्याच्यामुळे मग मी जास्त लेअरचं बनवलेलं आहेत वड्याच. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या वड्या बनवून पहा, खूप छान होतात, खाऊन बघा, मस्त लागतात त्या वड्या, छान झालेल्या. पीठ वगैरे तीन पानं ठेवून हे बनवलं. मस्त असं पीठ भरपूर असं लावून छान असं हे बनवून घेतलेलं आहे. आता हे मी साईडला चाळणीमध्ये ठेवून देते आणि सगळ्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे आता ना मी वड्या बनवून झालेल्या, आता मी ह्या उकडवायला ठेवत आहे एका टोपामध्ये आणि ते टोप ठेवला आहे आणि आता उकडवायलासाठी ठेवल्यात. आता त्याच्यावरनं मी झाकण ठेवून घेईन आणि मग छान अशा शिजून देईन वड्या. तर आज जेवणामध्ये आहे चपाती, इथं हिरवा माटाची भाजी, इथं डाळ आहे आणि भात. एक साईडला मी आळूवडी सुद्धा बनवते. ही वडी ना उकडून झालेली आहे, बघू शकता. तर आता ही पूर्ण वडी मी आता नाही तळणार, जेवढी लागणार आहे तेवढीच तळणार आहे आणि मग बाकीची मी फ्रीजमध्ये ठेवून देईन, दाखवते मी तळल्यानंतर. तर म्हणजे माझी ना आता आळूवडी तळून झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते, हे बघू शकता. छान अशा क्रिस्पी अशा आळूवड्या झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा करून पहा. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी आज कांजूरला गेलेली, तिकडचं तुमच्यासोबत बाजारातलं जे काय आहे सोमवारचा बाजार बघतो ना त्या गोष्टी मी तुमच्यासोबत एक्सप्लोर केलेल्या आहेत. त्या कशा वाटतात त्या मला नक्कीच सांगा. आणि आज सोमवार होता तर आज मला छान असं महादेवांचं पण दर्शन झालं आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर ना आळूवडीची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी. तर व्हिडिओला आता मी इथे सेंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया आपण नवीन छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. बाय.